शेतकरी बांधवांना पीक विमा किती मिळणार, शेतकरी बांधवांना बागायती पिकासाठी किती मिळणार, कोरडवाहू पिकासाठी किती मिळणार, ही संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओला जे आहे ते शेवटपर्यंत नक्की बघा. तर महाराष्ट्रात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नवीन सुधारित नियमानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते. पीक विम्याची रक्कम हेक्टरी किती मिळणार हे पिकाचे नुकसान, पीक प्रकार आणि विमा कंपनीच्या निर्णयावर अवलंबून असते. आता नुकत्याच आलेल्या अपडेटनुसार जे आहे खालील बाबी महत्त्वाच्या आहे. आता या कोणत्या बाबी आहे तेच आपण बघणार आहोत. तर बघून घ्या. किमान नुकसान भरपाई. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार शेतकऱ्यांना किमान नुकसान भरपाई जे आहे हेक्टरी अनुदान जे आहे 17,000 रुपये मिळणार. आता पीक विमा भरपाई मिळण्याची शक्यता ही 17,000 रुपये आहे. पण जास्तीत जास्त भरपाई जी आहे 100% जर तुमचे पिकाचे नुकसान झालेले असेल तर तुम्हाला इथे 35,000 रुपयापर्यंत जे आहे तुमची नुकसान भरपाई इथे मिळू शकते. ते पण कोणत्यासाठी, कोरडवाहू पिकांसाठी इथं तुम्हाला 100% नुकसान इथं मिळू शकते 35,000 रुपयापर्यंतची. आता शेतकरी बांधवांना बागायती पिकांसाठी जे आहे ते हेक्टरी 50,000 रुपयापर्यंतचे अनुदान जे आहे ते मिळू शकते. आता नवीन अपडेटनुसार जे आहे 2025-2026साठी काही ठिकाणी जे आहे हेक्टरी 22,500 रुपये ते 36,000 रुपयापर्यंतची नुकसान भरपाईची रक्कम जी आहे ती वाटप सुरू झालेली आहे. आता पिकाची स्थिती जर 100% पीक नुकसान जर झालेले असेल तर जास्तीत जास्त तुम्हाला पैसे इथे मिळणार. कारण की रक्कम मिळाल्यानुसार जे आहे तुम्हाला जे आहे तुमची रक्कम जी आहे ती जास्त नुकसान झालेली असेल तर जास्त रक्कम, कमी नुकसान झालेले असेल तर कमी रक्कम ही तुमच्या पिकाच्या स्थितीवर अवलंबून असते. त्यामुळे जे आहे तुम्ही ह्या अनुदान जे आहे मी सांगितल्याप्रमाणे असे तुम्हाला जे आहे पैसे हेक्टरी मिळू शकतात. आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी बांधवांनो. धन्यवाद.